नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे तर ती खूप छान आहे आणि ती औदुंबर वृक्षाखाली आपण काय करायचं आहे जेणेकरून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. आणि औदुंबराच्या वृक्षाखाली जी पण आपण सेवा करतो तर ती लवकर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि हिंदू धर्मानुसार औदुंबर वृक्षाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि असं मानलं जातं की औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराजांचं निवासस्थान सुद्धा आपण मानतो. त्याच्यामुळे जी पण काही आपण सेवा करतो तर ती लवकर फळात जाते. म्हणजे त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकर मिळतं. कुठलीही सेवा करू तर त्याचं फळ लवकरात लवकर आपल्याला मिळत असतं. औदुंबर वृक्षाला जर आपण प्रदक्षिणा घातल्या आपल्या इच्छेनुसार 11, 21, 51, 108 तर आपल्या मनाला शांतता, मनशांती जी असते तर ती आपल्याला लाभते. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जर औदुंबर वृक्षाची सेवा केली, औदुंबर वृक्षाखाली कुठलीही सेवा केली तर ती खूप महत्त्वाची ठरली जाते. त्याच्यामुळेच आजची जी सेवा आहे तर ती औदुंबर वृक्षाखाली आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपल्या मनातील जी पण काही इच्छा आहे, जे पण आपलं स्वप्न आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण होतं. आणि माझी पण मी याची 21 दिवस सेवा केली होती. तर माझ्या आयुष्यामधली अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे. त्याच्यामुळेच ही सेवा मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे. मी ज्या पण काही सेवा करते तर म्हणजे पहिले मी स्वामी सेवेमध्ये होते. तर जेव्हा पण मी केंद्रामध्ये ज्या सेवा सांगितल्या जायच्या त्या मी करायचे आणि त्याचं फळ मला पटकन मिळायचं. आणि आपण म्हणतो की त्वरित फळ आपल्याला मिळालं पाहिजे. तर आपण जेव्हा नित्यसेवा करतो म्हणजे स्वामींची नित्यसेवा जी व्यक्ती करते ना तर त्याला त्वरित फळ मिळतं कुठलीही सेवा केली तर. तर त्याच्यामुळे आपण स्वामींची नित्यसेवेबरोबरच ह्या काही जे उपाय आहेत, तोडगे आहेत तर ते केले तर लवकरात लवकर आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते. तर चला जास्त वेळ न घेता तुम्हाला कोणती सेवा आहे ते सांगते. तर औदुंबर वृक्षाखाली कुठलाही संकल्प करायचा नाहीये. ह्या सेवेचा केला तर हरकत नाहीये, पण म्हणजे संकल्प नाही केला तरी चालतो. आता ज्या दिवशी आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे त्याच दिवशी आपल्याला केंद्रात जायचंय. आणि औदुंबर वृक्ष म्हणजे औदुंबराचं झाड जे आहे तर ते केंद्रामध्येच असतं. आणि तुमच्या आजूबाजूला जरी असेल तरी तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे. पण जर आजूबाजूला असेल तर तिथे काही म्हणजे आपण म्हणतो ना, आता केंद्रामध्ये जर जातो आपण तर औदुंबर वृक्षाखाली महादेवाचे शिवलिंग असतं. म्हणजे महादेवाची पिंड असते. त्याच्यामुळे तिथे फुलं, अगरबत्ती, धूपदीप लावलेलं असतं. पण जर आजूबाजूला तुमचं औदुंबर वृक्ष आहे आणि तिथे काहीच नाहीये तर मग तुम्हाला ॲटलिस्ट एक अगरबत्ती लावून ही सेवा करायची आहे. आणि जर नसेलच, तुम्ही जर रोज केंद्रात जात असेल तर हरकतच नाही, अतिउत्तम. केंद्रात जर आपण ही सेवा केली तर तर आता जेव्हा तुम्हाला सुरुवात करायची आहे, जेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे, आपली मनातील इच्छा सांगायची आहे, आपलं नाव सांगायचं आहे आणि सांगायचं आहे का स्वामी महाराज मी 21 दिवसाची ही सेवा करते तर मला या सेवेमध्ये कुठेही खंड पडू देऊ नका. ही सेवा जी आहे तर ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. स्वामी महाराजांना हीच कळकळीने प्रार्थना करायची आहे जेणेकरून स्वामी महाराज आपल्याकडून करून घेतील. आपण ही प्रार्थना केली ना तर करता करवीत आपले स्वामी माऊली असतात. त्याच्यामुळे आधी प्रार्थना आपल्या स्वामी माऊलींना करायची आहे म्हणजे जेणेकरून आपले महाराज जे आहे तर ती सेवा आपल्याकडून करून घेतात. पहिल्या दिवशी ही प्रार्थना करायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करताना तुम्हाला प्रार्थना झाल्यावर लगेच औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे आणि आपले तिथे सुद्धा जे तुम्ही स्वामी महाराजांना सांगितलंय तेच तुम्ही औदुंबर वृक्षाखाली हात जोडून प्रार्थना करायची आहे का, हे दत्त महाराज की मी ही सेवा करतोय 21 दिवसाची आहे, माझ्या मनात ही इच्छा आहे तर ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी. तर ही प्रार्थना करून झाल्यावर तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे. केंद्रात असेल तर हरकत नाही, ऑलरेडी असते. तर मग नंतर ही प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायची. जर तुमची खूप मोठी इच्छा असेल, खूप मोठं स्वप्न असेल तर तुम्हाला 21 दिवस औदुंबर वृक्षाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपण रोज जेव्हा केंद्रात जातो तेव्हा 11 प्रदक्षिणा घालतो. त्याच्याने आपल्याला काय होतं, मनशांती मिळते. आपण जे पण काही मन अस्थिर असतं तर ते स्थिर होतं, मनात वाईट विचार येत नाही. औदुंबर वृक्षाला आपण जर 11 प्रदक्षिणा घातल्या तर. पण आपलं स्वप्न खूप मोठं आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचंय तर आपल्याला 108 प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायच्या आहे. 108 प्रदक्षिणा आता तुम्ही म्हणाल कशा घालायच्या, तर
माळ घेऊन जायची आहे, आपली माळ हातात ठेवायची आहे आणि 108 प्रदक्षिणा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. औदुंबर वृक्षाखाली जर आपण प्रदक्षिणा पूर्ण करतोय तर कोणता मंत्र म्हणावा, तर मी कोणता म्हणत होते, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा जप तुम्हाला जोपर्यंत तुमचे 108 प्रदक्षिणा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि मंत्र जो आहे तर तो कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे. आणि 108 प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचंय. कारण की तुम्ही आता म्हणाल ताई सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं, तुमची इच्छा. सकाळी जर केलं तर हरकत नाहीये, पण जेव्हा आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आरतीच्या वेळेस आपण प्रदक्षिणा मारू शकत नाही. आता तुमच्या केंद्रात आरतीची वेळ झाली ना तर त्याच्या अर्धा तास आधी जा, म्हणजे जेणेकरून तुमचे 108 प्रदक्षिणा होईल. तुम्ही आरतीच्याच वेळेस गेले आणि जर मग मध्येच तुम्हाला कारण की आता नियमच आहे आरतीच्या वेळेस प्रदक्षिणा घालू देत नाही, त्याच्यामुळे जातानाच अर्धा तास पाऊण तास लवकर जा, जेणेकरून आरतीच्या वेळेस तुमच्या अर्धवट प्रदक्षिणा राहणार नाही. त्याच्यामुळे अर्धा तास आपण गेलो तर समोरच्यालाही त्रास नको आणि आपल्याला पण मन विचलित होणार नाही. आणि आपण पण कसं करू मग, आता आरतीची वेळ झाली माझ्या होईल का नाही, मग आपलं मन विचलित होऊन जातं आणि मग आपलं म्हणजे मंत्राला वगैरे मन लागत नाही. त्याच्यामुळे आपण आरतीची वेळ जी असेल त्याच्या आधीच जा, जेणेकरून आपल्या त्या प्रदक्षिणा 108 प्रदक्षिणा होतील. आता 108 प्रदक्षिणा तुम्ही सकाळी पण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. दुपारची वेळ सोडून द्यायची आहे. आणि तुमच्या वेळेनुसार जर तुम्ही दिवसभर काम करताय, तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा, सकाळी वेळ असेल तर सकाळी करा. मी सकाळी 9:30ला माझी ड्युटी राहायची तर मी 8:45लाच घरातून निघायची आणि मग स्वामींचं दर्शनाच्या आधीच मी ह्या प्रदक्षिणा पूर्ण करायचे, म्हणजे 9:30 पर्यंत माझ्या प्रदक्षिणा स्वामींचं दर्शन होऊन मी ड्युटीवर जायचे. तर तसंच तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, म्हणजे वेळेनुसार ऍडजस्टमेंट करायचे. ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची, परत सांगते, कारण की पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि मग तुम्ही खूप प्रश्न विचारता. ही सेवा तुम्हाला 21 दिवस पूर्ण करायची आहे. 21 दिवस झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही उद्यापन करायचं नाही, कुठलाही काहीच करायचं नाही. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, उद्यापन करायचं असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार काहीतरी दान द्या, जेणेकरून आपली जी सेवा आहे तर ती स्वामी माऊलींपर्यंत पोहोचते. आता 21 दिवस सेवा करताना तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, हाच नियम तुम्हाला आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही म्हणाल का गावाला गेलं तर चालेल का, तर गावाला गेलं तरी हरकत नाही, पण तुमची सेवा करून जा. शक्य असेल तर सेवा करूनच जा. पण जर तुम्हाला मुक्काम करायची वेळ आली तर तुम्ही तिथे औदुंबर वृक्ष बघून तिथे सुद्धा ही सेवा करू शकता, हरकत नाही. औदुंबर वृक्षाला तुम्ही तिथे सुद्धा ही सेवा केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हा एकच नियम जर तुम्ही पाळला आणि भाव जर शुद्ध ठेवला, मनात अतूट विश्वास ठेवला, नाही मी ही सेवा करते ना तर माझे हे स्वप्न पूर्ण होणारच आहे, मनात पॉझिटिव्ह ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. कारण की तुम्ही जेव्हा स्वामींवर विश्वास ठेवता ना तर स्वामी माऊली पण तुमचा विश्वासघात कधीच करत नाही, तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देत नाही. ही मला खात्री आहे. तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. मी सुद्धा केलेली आहे. तर अवघ्या म्हणजे 21 दिवसातच माझी अशक्य गोष्ट पूर्ण झालेली, म्हणजे जी शक्य होऊ शकत नव्हती तर ती पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा लाभ घ्या आणि सेवा करा, अनुभव घ्या. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.